प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली कोठडी. सरकारी वकिलांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी. प्रशांत कोरटकरला कोर्टाबाहेर आणल्यावर शिवप्रेमी आक्रमक. शिवप्रेमींकडून कोरटकरचा तीव्र निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी कोर्टाबाहेर दाखल. प्रशांत कोरटकरने उन्मादातून फोन केला होता हे सिद्ध झालं. इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. फेसबुक प्रोफाईलवर योग्य ते लिहिण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं सावंत यांचं वक्तव्य. कोरटकरच्या आवाजाचे विविध वर्जन घेणं आवश्यक. इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदेंची मागणी. कोरटकरचा एक सहकारी सापडला असून इतर सहकाऱ्यांचा शोध सुरू. चंद्रपूर पोलीस मुख्यालयाचं सीसीटीव्ही तपासणं गरजेचं आहे, सरोदेंचं वक्तव्य. प्रशांत कोरटकर तेलंगणातले काँग्रेस नेते विजय अंकलम यांच्या घरी लपून बसलेला होता. कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनेच केलंय. भाजप आमदार परिणय फुकेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप. कोरटकर काँग्रेस नेते विजय अंकलम यांच्या घरी सापडला, त्यामुळे काँग्रेसने आता देशासह राज्यातल्या जनतेची माफी मागावी. भाजप आमदार राम कदम यांची मागणी. प्रशांत कोरटकरला ज्याच्या घरातून अटक केली तो काँग्रेसचा नेता होता. त्याचं सर्टिफिकेट द्यावं आणि तो नेता कधीपासून काँग्रेसमध्ये आहे हे सांगावं. विजय वडेट्टीवार यांचा पलटवार. प्रशांत कोरटकरच्या घरावर बुलडोझर फिरवा. आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांची मागणी. तर कोरटकरची वृत्ती औरंगजेबासारखी असल्याचीही खरात यांची टीका. महापुरुषांबाबत अवमानकारक मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी आणणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेमध्ये माहिती. सरकारने अवमानकारक साहित्यावर बंदी आणण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांची मागणी. सरकारच्या निर्णयाचं देशमुख यांनी केलं स्वागत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी वडील सतीश सालियन यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट. आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य काही लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सतीश सालियन यांची मागणी. आदित्य ठाकरे ड्रग्ज प्रकरणी सहभागी. सालियन यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांचा आरोप. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, सचिन वाझे दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोपी. मात्र परमबीर सिंग सर्व आरोपींना पाठीशी घालत होते. वकील निलेश ओझा यांचा आरोप. सालियन मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरे देखील आरोपी आहेत. आदित्य ठाकरेंवर कारवाई रोखण्यासाठी कितीचं डील झालं? सालियनचे वकील निलेश ओझा यांचा सवाल. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराकडनं नवा व्हिडिओ पोस्ट. हम होंगे कंगाल गाण्यावर व्हिडिओ केला शेअर. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी बोलावलं. मात्र कुणालने पोलिसांना पत्र लिहित मागितला आठवड्याचा वेळ. मुंबई पोलिसांनी अजून यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच कळला नाही. भावना दुखावण्याचा अधिकार कामराला कोणी दिला? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया. सरकारच्या विरोधात कोणी बोललं की लगेच कारवाई. मात्र सरकारशी संबंधित कोणी असेल तर काहीच कारवाई होत नाही. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई व्हायला हवी, दानवेंचा टोला. MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. आमदार संजय उपाध्याय यांच्याकडनं प्रश्न उपस्थित. पोलिसांना सांगून पण कारवाई होत नसल्याचा उपाध्याय यांचा आरोप. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी राबवणार CBSE पॅटर्न. CBSE पॅटर्न संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं सभागृहामध्ये निवेदन. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची चौकशी करणार. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीसाठी टास्क फोर्स. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त. नालेसफाईसाठी 23 कंत्राटदारांची नियुक्ती. महानगरपालिकेने छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेची छाननी केली पूर्ण. आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस उपक्रमाचा शुभारंभ. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपक्रम. उन्हाळ्यामध्ये वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती. पश्चिम रेल्वेवर दररोज 1.5 लाख तर मध्य रेल्वेवर 77,000 प्रवाशांचा वातानुकूलित लोकलने प्रवास. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 3 आरोपी अटकेत. अटक केलेल्या आरोपींची संख्या 113 वर. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील फुटप्रिंट्सच्या आधारे कारवाई. पोलीस कोठडी संपलेल्या 36 आरोपींची कारागृहात रवानगी. नागपूर हिंसाचाराविषयी माहिती देताना सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ पोस्ट करू नये. नागपूर पोलिसांचं आवाहन. सोशल मीडियावर चुकीचा कंटेंट आढळल्यास कारवाई करण्याचा दिला इशारा. नाशिकच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या गंभीर. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून दुरुस्तीच्या कामांमुळे शहरात पाणी पुरवठा विस्कळीत. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट. दौंड शहरालगतच्या बोरावकेनगर भागातील कचऱ्यात बरण्यांमध्ये भरून 6 ते 7 अर्भकं फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर. पोलिसांकडून तपासाला सुरुवात. मुंबईला जुन्या लोखंडी एल्फिन्स्टन पुलावर एप्रिलमध्ये हातोडा पडणार. नव्या पुलाच्या कामाला सुरुवात होणार. या जुन्या पुलाच्या जागी नवीन डबल डेकर ब्रिज उभारण्यात येणार.
मनसेचा भायखळा येथील ई-वॉर्ड कार्यालयावर मोर्चा. दक्षिण मुंबईतल्या बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. प्रशासन फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर कारवाई करत नसल्यानं नाराजी. सिडकोच्या घरांचे दर कमी करावेत या मागणीकरता वाशीमधील घर लाभधारकांचं साखळी आंदोलन. मनसेचा आंदोलनाला पाठिंबा. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते ऑरेंज कॉर्नर सिग्नलपर्यंत काढला मानवी साखळी मोर्चा. मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचं सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डायमंड असोसिएशन कार्यालयात जाऊन बोर्डाला फासलं काळं. सर्व नियमावली पूर्ण करूनही सभासदत्व न दिल्यानं विचारला जाब. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे आंदोलन. महाविद्यालयातील काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा छळ होत असल्याचा केला आरोप. पुण्यामध्ये पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा. फुरसुंगी कचरा डेपोबाधित भागामध्ये गेल्या कित्येक वर्षी पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून ग्रामस्थांचा मोर्चा. हंडा वाजवत केला आंदोलन. मुंबईच्या साकीनाका परिसरातील मनपाच्या अनधिकृत हॉटेल लॉजिंग तोडक कारवाई विरोधात हॉटेल मालक आक्रमक. एलवॉर्ड मधील महानगरपालिकेच्या कार्यालयावर काढला मोर्चा. नाशिकच्या पंचवटी परिसरात अल्पवयीन मुलाला जबर मारहाण. मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. श्रीकृष्णनगर येथील गार्डनमध्ये 2 मुलांमध्ये खेळण्यावरून वाद. एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. खाऊचा आमिष दाखवत 4थीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार. पुण्याच्या वाघोली परिसरातली घटना. 27 वर्षीय आरोपीला वाघोली पोलिसांकडून अटक. नाशिकचा जिल्हाधिकारी असल्याचं सांगत नागरिकांची 8 लाखांची फसवणूक करणाऱ्याला अटक. मालेगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचाही पोलिसांचा अंदाज. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून शेकडो किलो बनावट पनीर जप्त. गुढीपाडवा रमजानच्या पार्श्वभूमीवर अन्न औषधची कारवाई. अंबडमधील साई एंटरप्राइजेसवर छापा. नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात मादी बिबट्यासह बछड्याचा मुक्त संचार. एकाच आठवड्यात 3ऱ्यांदा बिबट्या दिसल्याचा नागरिकांचा दावा. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं निवेदन. गोरेंविरुद्धच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा सहभाग असल्याचा सभागृहात थेट आरोप. सर्व पुरावे असल्याची माहिती. महिलेला आणि पत्रकाराला न्याय मिळावा म्हणून 1 किंवा 2 फोन केले असतील, पण 100-200 फोन केलेले नाहीत. जे खरं आहे ते लोकांसमोर यावं. फडणवीसांच्या आरोपांवर रोहित पवारांचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाणी नावाच्या वादाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. न्यायमूर्ती सूर्यकांत अनुपस्थित असल्यानं सुनावणी पुढे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संध्याकाळी बैठक. अंबादास दानवेंच्या अजिंक्यतारा निवासस्थानी दोन्ही सभागृहातल्या आमदारांची होणार बैठक. उद्धव ठाकरे देखील बैठकीला उपस्थित राहणार. संविधानावर चर्चा करतोय, उपाध्यक्षांची निवड करतोय, पण विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी संख्येची गरज नाही. या सर्व पुरावे दिले असतानाही विरोधी पक्षनेता निवडला जात नाही. भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत. लोकशाहीचा सन्मान राखण्याचंही केलं आवाहन. शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची नवी खेळी. खासदार श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम यांची गुहागर विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून नियुक्ती. शिवसेनेच्या नव्या खेळीची जिल्ह्यामध्ये चर्चा. परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश मराठी भाषेत करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. गुढीपाडव्यापासून होणार अंमलबजावणी. युनेस्कोच्या अमूर्त विरासत यादीत पंढरपूरच्या वारीचा समावेश करावा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी. रावसाहेब दानवेंनी लुटला पोहे बनवण्याचा आनंद. कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नात दानवेंची हजेरी. कार्यकर्त्यांनीही खाल्ले दानवेंच्या हातचे पोहे. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या मागणीनंतर शिवभक्तांच्या संमिश्र प्रतिक्रिया. काही संघटनांनी समाधी हटवण्याला विरोध दर्शवल्यावर कुत्र्याच्या समाधी जवळच्या बंदोबस्तामध्ये वाढ. छत्रपती संभाजीराजेंच्या विरोधात बीडमध्ये धनगर समाज आक्रमक. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची संभाजीराजेंची मागणी. वाघाची शिकार तस्करी करणाऱ्याला दिसताक्षणी गोळ्या घाला. आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा. आमदार मिलिंद नार्वेकरांची सभागृहात लक्षवेधी. आपल्यासारख्या वाघांनीच वाघाला वाचवलं पाहिजे, नार्वेकरांचं विधान. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची विधानसभेत घोषणा. कोरोना काळात भ्रष्टाचार करणाऱ्या डॉक्टर थोरातांचं निलंबन करण्याची नमिता मुंदडा यांनी केलेली मागणी. सतीश भोसलेला बीड पोलिसांकडून शाही बडदास्त. जेलबाहेर भोसले बिनधास्त. मोबाईलवर बोलतानाचा व्हिडिओ समोर.
सतीश भोसलेला जिल्हा कारागृहाबाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन. इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई होणार. अपर पोलीस अधीक्षकांची माहिती. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पुन्हा बदलले. सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना करणार तपास. महिन्याभरात 3 वेळा तपास अधिकारी बदलले. सोलापुरातल्या वैराग गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्षबागांचं नुकसान. मालेगाव शिवारात अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्षबागा आडव्या. शेतकऱ्यांचं 15 ते 20 लाखांचं आर्थिक नुकसान. बुलढाण्यातील चिखली जाफराबाद महामार्गावर भरधाव दुचाकी नियंत्रण सुटून आदळली झाडावर. अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू. भोकरवाडीजवळ झालेला अपघात. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पारधी समाजातल्या 2 गटात वाद. जुन्या वादातनं 2 गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू, 8 जखमी, 5 जण पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळचे डॉक्टर रमाकांत कोलते यांना यंदाचा साहित्यप्रती पुरस्कार प्रदान. अमरावती सूर्यकांता देवी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कारांचं झालं वितरण. उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार अमरावतीच्या विशाल मोहोड यांच्या कीड या कादंबरी. लोकसभेत 35 सुधारणांनंतर वित्त विधेयक मंजूर. या वित्त विधेयकाच्या माध्यमातून मध्यमवर्ग आणि व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं व्यक्त. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प केला सादर. महिला समृद्धी योजनेकरता 5,100 कोटी रुपयांची तरतूद. यमुना स्वच्छ करण्यासाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद. न्यायमूर्ती यशवंत वर्मांना न्यायदानास बंदी. शासकीय निवासस्थानी लागलेल्या आगीमध्ये 15 कोटी रुपयांचं गव्हाड सापडल्यानं कोर्टाचे निर्देश. दंतेवाडा बिजापूर सीमेवर 3 नक्षलवाद्यांचा खात्मा. सुमारे 500 सैनिकांनी मोठ्या नक्षलवाद्यांना घेरलं. 3 मृतदेह आणि शस्त्रही जप्त. कन्नन फिल्म्स प्रोडक्शनचा हलगट चित्रपट 18 एप्रिलला होणार प्रदर्शित. चित्रपटात गावाबाहेरच्या एका धोकादायक समुदायाची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत करण सुमन अर्जुन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.